गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील वणे येथील केआरके महाविद्यालय येथे उच्च माध्यमिक वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया ही मर्यादित असल्याचे मत यावेळी शाळेचे प्राध्यापक यांनी एस मराठीशी बोलताना सांगितले। तरी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी त्वरित आपला प्रवेश नक्की करावा असे आवाहनही कॉलेजच्या वतीने करण्यात आले। वणी कॉलेजच्या प्राध्यापकांशी संपर्क साधला आमचे वृत्त संपादक शामराव सोनवणे यांनी। मविप्र समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठीचे FYBA, SYBA, TYBA, MA, FYBCom, SYBCom, TYBCom, FYBSc, SYBSc, TYBSc या सर्व वर्गांचे प्रवेश आता सुरू झालेले आहेत। सुरुवातीलाच प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आणि FYBA जो कला शाखेचा जे प्रथम वर्ष आहे तर आपल्या महाविद्यालयात एक ग्रँटेबल आणि एक नॉन ग्रँटेबल अशा दोन डिव्हिजन आहे। त्यातली ग्रँटेबल डिव्हिजन आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे आणि कॉमर्सचे देखील जवळजवळ अर्धे प्रवेश झालेले आहेत। तरी वणी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी यावर्षी 12वी पास झालेले आहेत किंवा जे यापूर्वीही 12वी पास झालेले आहेत या सर्वांना माझी अशी विनंती आहे आणि आव्हान आहे की त्यांनी त्वरित ग्रँटेबल तुकडीत प्रवेश मिळवण्यासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा आणि इथे जी प्रवेश समिती आहे ती तुम्हाला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी इच्छुक आहे। तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी इथं होईल, कोणत्याही प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही। नमस्कार, मी प्राध्यापक उमेश देशमुख, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वणी आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशाबरोबरच ॲडमिशन फॉर्म, परीक्षा फॉर्म आणि शिष्यवृत्ती फॉर्म भरून दिले जातात। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना येणाऱ्या वर्षभरातल्या ज्या पण अडचणी आहेत त्या अडचणी प्राध्यापक अगदी विद्यार्थ्यांच्या स्तरावर जाऊन सोडवतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची जी काही शिष्यवृत्ती आहेत मग ती विद्यापीठ स्तरावर असेल, सरकार स्तरावर असेल, या सर्व शिष्यवृत्ती आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवतो। नमस्कार, मी डॉक्टर ज्योती देवराम पवार, मी मराठा विद्या प्रसारक KRK कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या वेगवेगळ्या सेवा सुविधा विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देतो त्यामध्ये विद्यार्थिनींसाठी लक्षपूर्वक अशा वेगवेगळ्या समित्या नेमलेल्या आहेत। त्यामध्ये तक्रार समिती, तसेच जे काही जेंडर ऑडिट असेल, तसेच प्रत्येक विद्यार्थिनींना आपल्या महाविद्यालयामध्ये सुरक्षितता यावी यासाठी मेंटॉर नेमले जातात आणि त्या मेंटॉर त्या विद्यार्थिनींचं आपलं शिक्षण पूर्ण होईपर्यंत एक पालकत्व स्वीकारून विद्यार्थिनींचे कुटुंबाप्रमाणे सर्व समस्या या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात। तसेच महाविद्यालयामध्ये निर्भय कन्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम राबवले जातात। त्या अंतर्गत कराटे प्रशिक्षण योजना किंवा प्रशिक्षण दिलं जाताना दिसतं। तसेच व्यावसायिक कोर्सेसमध्ये सारख्या किंवा जिल्हा स्तरावरती ज्या व्यावसायिक कोर्सेसचे जे उपक्रम आहेत ते उपक्रम 15 दिवसाचे, महिनाभराचे हे घेऊन विद्यार्थिनींना सक्षम कसं बनवता येईल या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या कार्यक्रमांची आखणी महाविद्यालयामध्ये केली जाते। अशा सर्व सोयी सुविधा विद्यार्थिनींना इथे पुरविल्या जातात। एस मराठी न्यूज साठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।